आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। जे आपणकडे सगळं जे म्हणतात आपणकडे चॉकलेटची फॅक्टरी आहे, आपणकडे चॉकलेटची फॅक्टरी आहे। बदलापूरच्या खरवई आणि आजूबाजूच्या परिसरात वर्चस्व असणाऱ्या शिंदे सेनेतील महेश जाधव यांनी पत्नी प्रतिभा जाधव यांच्यासह भाजप पक्षात प्रवेश केला। प्रवेश करताच प्रतिभा जाधव यांना महिला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। दरम्यान ऐन निवडणुकीत बदलापुरातील शिंदे सेनेला हा मोठा झटका मानला जातोय। भाजपामध्ये प्रवेश करताच महेश जाधव यांनी आमदार किसन कथोरे यांच्यावर चॉकलेटचा फॅक्टरीचा उल्लेख करत जी टीका करण्यात आली होती ते सगळंच बोलून दाखवलं। काय बोलले महेश जाधव सविस्तर पाहूयात। आपल्यासाठी काम करत होतो आणि 2024 ला मी ओपनलीच काम करत होतो, परंतु जे आपल्याकडे सगळं जे म्हणतात आपल्याकडे चॉकलेटची फॅक्टरी आहे, आपल्याकडे चॉकलेटची फॅक्टरी आहे आणि त्यातले चॉकलेट त्यांनी मला दिले आणि म्हणून मी इकडे प्रवेश करतो। सगळ्यात महत्त्वाचा चॉकलेट होता 1.5 करोडचा जो चॉकलेट त्यांनी मला 1.5 करोडचं काम दिलं, ज्याच्यात आमच्या भागातले बरेचसे रस्ते होते। त्यांनी 1 वर्षापूर्वीच मला वाटतं ते काम दिलं आणि ते चॉकलेट फक्त दिलं नाही तर ते पूर्ण पण झालं, ते काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर माझ्या प्रभागात बऱ्याचशा अशा समस्या होत्या ज्या होत नव्हत्या, मागे लागत नव्हत्या। आता सुद्धा 3 कोटीची प्रशासकीय मंजुरी आलेली आहे, म्हणजे आणि ते पण मी आमदारांकडे मागितलं सुद्धा नव्हतं। त्या परिस्थितीत त्यांनी मला स्वतःहून सांगितलं आहे तू सोसायटीच्या समस्या घडवतो, तुझ्या घराकडे जाणार रस्ता कधी खराब आहे, आणि त्यांनी स्वतःहून ते काम दिलं आणि ते काम मी पूर्ण सुद्धा झालेलं आहे। असे चॉकलेट जर आम्हाला मिळत असेल आणि माझ्या प्रभागाचा विकास होत असेल तर मला आणखी काय पाहिजे। आणि दरम्यान आता बदलापूर शहरात नेत्यांवर केल्या गेलेल्या टीकेला पदाधिकारी देखील त्याच भाषेत चोख उत्तर देऊ लागलेत। त्यामुळे बदलापूर नगर परिषदेची निवडणूक ही अटीतटीची होणार एवढं मात्र नक्की। मात्र हे होत असताना प्रत्येक नेत्यानं एकमेकांवर टीका करत असताना एक सामाजिक भान जपलं पाहिजे। वैयक्तिक आणि महिला शक्तीचा अपमान होईल अशी कोणतीही वक्तव्य करू नयेत अशी अपेक्षा बदलापूरकर करतोय। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।